उपस्थित मान्यवरांचं मी सर्व वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांतर्फे हार्दिक स्वागत करतो आणि इथं जमलेला सर्व शिवप्रेमींना माझा मानाचा जय शिवराय. छत्रपती शिवरायाबद्दल जेवढं आपण सांगू तेवढं आपल्यासाठी कमीच आहे. कारण आकाशाची आपण कागद केला आणि समुद्राची शाही जरी केली तरी शिवशाहीर आणि शिवछत्रपती राजांचं आपण चरित्र इथं मांडू शकत नाही. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिवछत्रपती राजांनी स्वराज्याची मुहूर्त मिळवली. फक्त स्वराज्य स्थापनच केलं नाही तर राज्याभिषेक करून जगातल्या जे सर्व महासम्राट झाले त्यामध्ये स्वतःचं नाव नोंदवलं. समाजातील 18 पगड जात्या आणि विविध जाती धर्मातल्या लोकांनी एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि तेच खरं धर्मनिरपेक्ष राज्य होतं. आणि धर्मनिरपेक्ष सर्वात मोठं जर उदाहरण आपल्याला घ्यायचं असेल तर प्रतापगडाची पायथ्याशी असलेली अफजल खानाची कबर हे सर्वात मोठं धर्मनिरपेक्षचं उदाहरण आपल्या समोर आहे. शिवछत्रपती राजे कोणी एकट्याचे राजे नव्हते, सर्व बहुजनाचे राजे होते म्हणून त्यांना आपण बहुजन प्रतिपालक राजा असं आपण म्हणत असतो. शिवछत्रपती राजाबद्दल सांगायला आपल्याला इथे बरेच मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये अरविंद गायकवाड साहेब, रवी देशमुख सर, निकेश मदारे साहेब आणि आपले लाडके तनवानी साहेब, तसेच आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले शेख सर हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील. मी सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी महामानवाच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. सर्वप्रथम आपण शिवछत्रपती महाराजांचं प्रतिमेचं पूजन करणार आहोत. त्यानंतर अण्णाभाऊ साठे, त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आरक्षणाचे जनक शाहू महाराज आणि समतेचे जनक महात्मा फुले. मी घोषणा देतोय, त्यानंतर सर्वांनी जय जयकार करायचंय. पौंड पुरंदर राजाधिराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश राजाधिराज महाराज शिवछत्रपती महाराज की, बोलो शिवछत्रपती महाराज की जय. भवानी जय भवानी. यानंतर पुढील कार्यभार शुभम धीरबसे सांभाळतील. प्रतिमेचं पूजन झालेलं आहे, जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा. राजा शिवछत्रपती बद्दल 4 वेळी मला इथे सांगावंसं वाटतं. आभाळ गरजतोय ज्याच्या गर्जनेनी, आभाळ गरजतोय ज्याच्या गर्जनेनी, फिरतात दाही त्याच्या ज्याच्या इशाऱ्यांनी, ज्याने लावली भाडी काळी माती तो आमच्या हृदयात राहणारा राजा शिवछत्रपती. आमचा आवाज ऐकू येणार नाही ना.
प्रत्येक मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक किशनचंद्र तनवानी साहेब आत्ताच कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्यानंतर विचारमंचावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक उपायुक्त समाज कल्याण विभाग औरंगाबाद शेख सर, त्याच रीतीने आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉक्टर अरविंद गायकवाड सर, प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले रवी देशमुख सर, यानंतर दुसरे आपल्याकडे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले निकेश मदारे सर. या सर्वांचं विचारमंचावर आगमन झालेलं आहे. सुरेंद्र कुलकर्णी सर हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दाखवली आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते सर्वांसाठी. यानंतर जाधव सर सुद्धा आलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. आजचा हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती आणि 1000 मुलांचे शासकीय वसतिगृह आयोजित स्नेहसंमेलन बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत मित्रांनो. सर्वांच्या उपस्थितीमध्ये या आनंदाची पुढील धुरा मी पोटे आणि शुभम दिरबसे यांना अशी विनंती करतो की पुढच्या कार्यक्रमाची आपण जबाबदारी शिकू. धन्यवाद सर. पहिल्यांदा पहिली रिक्वेस्ट त्याच्यावरती जे आपले मित्र मंडळी असतात त्यांनी लवकरात लवकर खाली यावे, कारण की प्रोग्रामला वेळ होते आपल्याला. माझं नाव शुभम दिरबस्ती, आपल्या समोर सादर करत आहे सूत्रसंचलन. आधी सर्वप्रथम सर्व महामानवांना माझे विनम्र अभिवादन आणि या निमित्तानं स्वागत समारंभाला सुरुवात करतोय. इथं मोलाचे योगदान लाभलेले तनवानी साहेब यांचं स्वागत शेख सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शाल व प्रतिमध्ये तोपर्यंत शिवप्रेमीयांसाठी 4 वळी. विजय सारखी तलवार चालूनी गेला, विजय सारखी तलवार चालूनी गेला, त्याला झुंकुनी स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकुनी मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला, अशा एक मर्द मराठा शिवबा होऊन. यानंतर डॉक्टर अरविंद गायकवाड सर यांचे स्वागत वाबळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर प्राध्यापक रवी देशमुख सर यांचं स्वागत बागल मॅम करते अशी मी त्यांना विनंती करतो. शिवप्रसादांसाठी 4-5
हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. असा महाराष्ट्राचा लेख छत्रपती शिवराय लाखात नाही तर जगात एक होता. लाखात नाही तर जगात एक. त्यानंतर श्री निकेश मदारे सर यांचं स्वागत वाघमारे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर अतिशय मोलाचे लाभ असलेले आपले लाडके सगळ्यांचे लाडके शेख सर यांचं स्वागत समारंभ सुर्वे मॅडम करतील. सुरेंद्र कुलकर्णी सर यांचं स्वागत शैलेश आडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर मोलाचे योगदान दिलेले जाधव सर यांचं स्वागत मारुती राऊत सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर शेख सर यांचे स्वागत सुर्वे मॅडम करतील. भोसले सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बागल मॅम यांचं स्वागत निलेश मावासकर करतील. शिवाजी जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला इतिहास विरहितपणे वाचावा लागेल. इतिहासामध्ये शिवाजी महाराजांना देवपणा देऊ नका, शिवाजी महाराजांना देव समजू नका, शिवाजी महाराजांना शिवाचा अवतारही समजू नका. शिवाजी महाराजांचा प्रवास सामान्य माणूस ते छत्रपती असा विचार करा, मग तुम्हाला शिवाजी महाराज खरे समजून येतील. या महाराष्ट्राची दोन दैवत आहेत, एक आहे पंढरपूरचा विठोबा, दुसरा आहे रायरीचा शिवबा. असे हे शिवाजी महाराज संभाजीचे आबासाहेब असतील, जिजाऊचे शिवबा असतील, मावळ्यांचे शिवराय असतील, नाही तुमचे आमचे छत्रपती शिवाजी महाराज असतील, हे जर समजून घ्यायचे असतील तर आपल्याला इतिहासाचा अतिशय विरहितपणे अभ्यास करावा लागेल. शिवाजी महाराजांचा प्रवास समजावून घ्यावा लागेल आणि मग तुम्हाला छत्रपती समजायला लागतील. आणि मग जसं सरांनी तुम्हाला सांगितलं की शिवाजी महाराजांचा काळ आणि आजच्या काळातली तुमची आव्हानं याचा जर तुम्हाला मेळ घालायचा असेल तर शिवाजी महाराज समजून घेतली तर नक्कीच तुमच्यातला प्रत्येक जण शिवाजी होईल, यात मला कुठलीही शंका नाही. सरांनी उल्लेख केला कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा. मित्रांनो, ती कथा थोडी विस्तृत करून सांगतो तुम्हाला. शिवाजी महाराजांचे सरदार होते आबाजी सोनदेव. शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं होतं कल्याण जिंकायला. आबाजी सोनदेवांनी कल्याण जिंकलं. तिथल्या सुभेदाराला पकडलं, त्याच्या सुभेदाराचा मुलगा आणि सून पकडली. आणि एक खोटी कथा पुढे इतिहासात आली की त्या सुभेदाराची सून महाराजांनी दरबारात बोलवली, तिचा पदर उचलला आणि महाराजांनी तिच्याकडे बघितलंच. महाराजांनी काय म्हटलं तर एक कविता सादर केली जाते ज्याच्यावर आपण चुकीने टाळ्या वाजवतो, त्या टाळ्या कधीही वाजवू नका. शिवाजी महाराजांच्या तोंडी घातलेलं तर वाक्य, अशीच असती सुंदर आमची माता रूपमती, निपजलो असतो सुंदर आम्ही वजलेत छत्रपती. मित्रांनो, विचार करा, अष्टावधानी असणारे शिवाजी महाराज एखाद्या परस्त्रीची तुलना आपल्या आईशी करतील काय? तुमचंच उदाहरण घ्या, कुठल्याही स्त्रीची तुलना तुम्ही तुमच्या आईशी करताल काय? मग असा खोटा इतिहास आपण शिकणार आहोत काय?
असा खोटा इतिहास शिकताना एकच गोष्ट होते की आपण चुकीच्या दृष्टीने शिवाजी महाराजांचं मोठेपण सांगायला जातो आणि नकळतपणे त्यांच्या अस्तित्वाला, त्यांच्या पराक्रमाला आपण छोटेपणा आणत जातो. मित्रांनो, चुकीच्या इतिहासाच्या मार्गाने जाऊ नका. दुसरी कथा सांगतो. शिवाजी महाराजांची भवानी तलवार. प्रत्येकाच्या घरात फोटो असेल, ती भवानी माता शिवाजी महाराजांना तलवार देतीये. मित्रांनो, भवानी मातेने जर तलवार दिली तर त्याला शिवाजी महाराज कशाला? तुमच्या आमच्यासारखा कोणीही सामान्य माणूस त्या तलवारीने पराक्रम करू शकला असता. या तलवारीचा अगदी साधा इतिहास आहे. शिवाजी महाराजांनी गोव्यावर स्वारी केली होती. गोवेलकर सावंत म्हणून तिथले होते. त्यांच्याकडे युरोपियन जातीची धोप म्हणजे तलवार ही त्यांच्याकडे होती. महाराजांनी त्यांना शरण यायला लावलं आणि शरणागताकडनं शस्त्र घ्यायचं नसतं. शरणागताकडनं शस्त्र घेतलं तर विकत घ्यायचं असतं. म्हणून त्यांच्याकडनी ही युरोपियन जातीची धोप तलवार त्यावेळेच्या 300 रुपये म्हणजे आजच्या प्रमाणे 1200 रुपयांना विकत घेतली आणि त्या तलवारीचं नाव भवानी ठेवलं. हा अतिशय साधा इतिहास आहे आणि या भवानीने अनेक पराक्रम केले. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचे पराक्रम आहेत, भवानी तलवारीचे पराक्रम नाही आहेत. मित्रांनो, हे साध्या साध्या गोष्टी शिवचरित्रात खूप साऱ्या आहेत. अनेक गोष्टींचे गैरसमज पसरवले जातात. हे गैरसमज आपल्या मनातून काढून टाकले पाहिजेत. शिवाजी महाराजांचा विचार करताना शिवाजी महाराजांना एका ठराविक जातीचं लेबल लावलं जातं. शिवाजी महाराज म्हणजे मराठा होते असं सांगितलं जातं. मराठा शब्दाचा अर्थ तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे? मित्रांनो, तुम्ही जर इथून कधी अमरावतीकडे गेलात तर जाताना कौंडिन्यपूर नावाचं गाव आहे. महाभारत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या महाभारताचा सगळा जो इतिहास घडला तो दिल्लीपासून त्या कौंडिन्यपुरापर्यंत याला महाभारतातला आर्यवर्त असं म्हणलं जातं. त्या कौंडिन्यपुरापासून पुढचा भाग म्हणजे जालना, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड हा भाग म्हणजे त्या काळचा मरहट्ट नावाचा देश होता. या मरहट्ट नावाच्या देशात सर्व जाती धर्माचे लोक राहत होते आणि या सर्व जाती धर्माचे लोक म्हणजे मरहट्टे, त्याचा अपभ्रंश होऊन ते झालं मराठे. त्याच्यामुळे मराठा म्हणजे मराठा जात नव्हे तर मराठा म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक आणि त्याला म्हणायचं मराठी. या महाराष्ट्रात राहणारे सगळे मराठे आणि हे सगळे मराठे शिवाजी महाराजांबरोबर होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुठलाही जातीभेद नव्हता. शिवाजी महाराजांचा पहिला सेनापती नूरखान बेग होता, तो मुस्लिम होता. शिवाजी महाराजांबरोबर प्रत्येक जातीचे, महार जातीचे, मांग जातीचे, मराठा, ब्राह्मण सर्व जातीचे लोक होते आणि हे सर्व लोक एक दिलाने राहत होते. शिवाजी महाराजांच्या इतिहासात कुठल्याही धार्मिक तेढ नाही, कुठलीही धार्मिक दंगल नाही. पण आज काही जण त्याचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांचा वापर करून त्यांना एका ठराविक समाजाचं लेबल लावून समाजात दंगली घडवायचं काम करतात. मित्रांनो, आपण तिथं सावध राहिलं पाहिजे आणि शिवजयंती साजरी करताना ही सर्व समाजाची शिवजयंती आहे याचा आपण भान ठेवलं पाहिजे. मला अतिशय आनंद वाटला की आज इथे सगळे समाजाचे फोटो आहेत आणि मित्रांनो, तुम्ही खरे शिवाजी महाराजांचे मावळे आहात याबद्दल मला खात्री आहे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग झाला. असाच मित्र कसा असावा प्रसंग तुम्ही जर घेतला तर पन्हाळगडाचा प्रसंग आहे. मित्रांनो, शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकलेले आहेत. 4 महिने सिद्धी जोहरचा वेळा आहे. त्या वेळात मुंगी सुद्धा पन्हाळगडावर जाऊ शकत नाही. तुम्ही किल्ला बघितलाय का नाही मला माहित नाही, पण पन्हाळगड अतिशय सुंदर असा किल्ला आहे. या पन्हाळगडावर शिवाजी महाराज अडकले. स्वराज्य संकटात आहे. शिवाजी महाराज पन्हाळगडावर असतानाच स्वराज्यावर शाहिस्ते खान सुद्धा चालून आलेला आहे आणि त्या शाहिस्ते खानाचा मुक्काम शिवाजी महाराजांच्या लाल महालात पडलेला आहे. स्वराज्य दुहेरी संकटात आहे. जिजाबाई प्रयत्न करतायत, त्या नेताजी पालकरांचाही पराभव झालेला आहे पन्हाळगडाच्या खाली. आणि अशा वेळेस शिवाजी महाराजांच्या मैत्रीचा प्रत्यय सरांनी जे सांगितलं की मित्र कसा असावा, शिवाजी महाराज स्वतःच्या सुटकेची योजना आखतायत. शिवाजी महाराज सिद्धी जोहरला निरोप पाठवतात. पन्हाळगडाचे किल्लेदार होते त्र्यंबक पंत म्हणून, त्यांच्या मार्फत निरोप पाठवला जातो की महाराज तहारा तयार आहेत. मित्रांनो, याच्या मागे योजना आहे. शिवाजी महाराजांचं प्रत्येक गोष्टीचं परिपूर्ण नियोजन होतं. प्लॅनिंग काय म्हणतात ते महाराजांपासून शिकावं. शिवाजी महाराज पुढे काय घडणार या सगळ्या गोष्टींचा अगदी अचूकपणे वेध घेत होते. शिवाजी महाराजांनी नियोजन केलेलं आहे. त्र्यंबक पंताकरवी सिद्धी जोहरकडे निरोप पाठवलाय की महाराज तयार आहे, वेळ 10ला तयार आहे. सिद्धी जोहर हे हुशार आहे, कारण त्याच्या आधीच 4 महिन्यापूर्वीच अफजल खान वधाचा प्रसंग घडलेला आहे. त्याच्यामुळे सिद्धी जोहर सांगतो की महाराजांना सांगा की तह होईल तो सिद्धी जोहरच्या डेऱ्यामध्ये होईल, तंबूमध्ये होईल, मी पन्हाळगडावर येणार नाही. शिवाजी महाराजांना हेच पाहिजे होतं. शिवाजी महाराजांनी तहाच्या बोलणी करण्यात 15 दिवस घालवले.
त्याच्यामध्ये प्लॅनिंग काय होती, कारण मागचे 4 महिने सिद्धी जोहरचा वेढा जो आहे त्या वेढ्यात मुंगी सुद्धा वर जाऊ शकत नव्हती आणि ज्या क्षणी 10च्या गोष्टी सुरू झाल्या त्या क्षणी वेढा ढिला पडला आणि त्या 15 दिवसात वेढा ढिला करण्याचं नियोजन शिवाजी महाराजांचं होतं. त्यासाठी शिवाजी महाराजांना 15 दिवस पाहिजे होते, कारण वेढ्यातून महाराजांना सुटायचं होतं. हे नियोजन विद्यार्थ्यांना तुम्ही लक्षात घ्या. शिवाजी महाराज वाचताना नुसतं पन्हाळगडचा वेढा, बाजीप्रभू देशपांडेंचं बलिदान असं वाचू नका. पन्हाळगडावरून सुटका करून घेताना केलेलं नियोजन आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आता विचार करा, सैन्य थोडंसं ढिलं पडलेलं आहे, वेढा ढिला पडलेला आहे आणि शिवाजी महाराज आता सुटका करून घ्यायचा विचार करतायत. महाराजांच्या डोक्यात आहे पन्हाळगडावरून 2 पालखी निघणार आहेत. शिवाजी महाराजांचा एक सैनिक आहे शिवा काशीद, जो शिवाजी महाराजांसारखा दिसतो, त्याला त्याचे मित्र शिवाजी महाराज म्हणून चिडत असल्या कारणाने त्यानं महाराजांप्रमाणे दाढी वाढवलेली आहे. त्याला सार्थ अभिमान आहे की मी माझ्या राजासारखा दिसतोय. आणि महाराजांनी आपली खेळी चालू केली. आता महाराजांनी 2 पालख्या पाठवायच्या ठरल्यात. एक पालखी जाणार आहे शिवा काशीदची, ती पालखी जाणार आहे नेहमीच्या रस्त्याने आणि शिवाजी महाराजांची पालखी त्या गडावर एक राजदिंडी नावाचा मार्ग आहे, त्या मार्गाने शिवाजी महाराजांची पालखी जाणार आहे. मित्रांनो, शिवा काशीदला पक्क माहितीये आपली पालखी पकडली जाणार आहे, कदाचित माझा वध होणार आहे, माझा जीव जाणार आहे, तरीही शिवा काशीद तयार होतोय, याला म्हणायचं मैत्री. अशा मित्रांना जीव देण्यापर्यंत तयार करायचं, त्याला म्हणायचं शिवाजी महाराजांची मावळ्यांची असलेली सलगी. आपण कुणासाठी तरी जीव देतोय याचा अभिमान वाटतो, असे मित्र तयार करायचे, त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे शिवाजी. असा शिवा काशीद त्या पालखीत बसायला तयार होतोय. नियोजन बघा मित्रांनो कसं आहे, ती पालखी पकडली जाणार हे नियोजनात आहे, कारण ती पालखी पकडली जाणार, त्या पालखीला सिद्धी जोहरच्या वेढ्यात नेलं जाणार, तिथं त्या पालखीची चौकशी होणार आणि हे 3-4 तास जे जाणार ते 3-4 तास शिवाजी महाराजांना विशाळगडाकडे निघून जायला मिळणार, अशी ती योजना आहे. फक्त सिद्धी आपण काय वाचतो, शिवा काशीदला पकडलं, त्याला सिद्धी जोहरकडे नेलं आणि मग त्याच्या छातीत तलवार खुपसून त्याला ठार करण्यात आलं. मित्रांनो, घटना एवढी नाहीये. या घटनेमध्ये शिवा काशीदची पालखी पकडवली जाणार हे ठरलेलं आहे. शिवा काशीदची पालखी पकडली कशासाठी जायला पाहिजे होती, कारण ती पालखी सिद्धी जोहरच्या वेढ्यात नेल्यानंतर तिथं महाराजांची चौकशी होणार होती, कारण शिवा काशीदला महाराज असं समजलं जाणार होतं आणि यामध्ये जे 4-5 तास जाणार होते, हे 4-5 तास शिवाजी महाराजांना विशाळगडाकडे जाण्यासाठी मिळणार होते. महाराजांबरोबर फक्त 600 मावळे मित्रांनो. घोड्यावरून जाता येत नव्हतं, कारण घोड्याच्या टापाचा आवाज येतो आणि तो जुलै महिना होता, प्रचंड पाऊस चालू होता, घोड्याच्या टापाचा आवाज होऊ नये म्हणून 600 मावळे चालत निघाले होते. फक्त शिवाजी महाराज पालखीत होते. विचार करा, 45 किलोमीटर अंतर आहे पन्हाळगड ते विशाळगड, 45 किलोमीटर अंतर पालखी पळवत न्यायची आहे. मावळ्यांनी पायामध्ये कुठलेही वाहन घातलेले नाहीयेत, कारण पायामध्ये त्या काळची जर कातडीचे शूज घातले तर पचपच असा आवाज होतो, म्हणून त्या पावसाळ्यात तरी तेही घातले नाही. काट्या आणि कुपाट्यामध्ये हे मावळे पळत निघालेले आहेत. रात्री निघालेले आहेत मावळे, दिवस रात्रभर मावळे पळतायत. इकडे शिवा काशीदची पालखी पकडली जाते, शिवा काशीदला मारलं जातं, पण या गोंधळात शिवाजी महाराज विशाळगडाकडे निसटून जातात. रस्त्यामध्ये घोडखिंड लागते, त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडे, इथं मैत्रीचा दुसरा प्रत्यय, बाजीप्रभू देशपांडेंचं वय त्यावेळेस जवळपास 55 ते 60 दरम्यान होतं. विचार करा, मैत्रीला वय लागत नाही. महाराज एक 30-35च्या वयाचे आणि बाजीप्रभू 55-60चे. यावेळेस बाजीप्रभू मारण्याला तयार होत आहेत की महाराज 300 मावळ्यांना घेऊन तुम्ही विशाळगड गाठा. 300 मावळ्यांना घेऊन मागून येणाऱ्या मसूदला, तो मसूद 2000 सैनिक घेऊन येतोय. लढाई लक्षात घ्या, 2000 विरुद्ध 300 अशी लढाई आहे. बाजीप्रभू सांगतायत महाराज तुम्ही विशाळगडाकडे निघा, तोफांचे बार करा. तुमच्या तोफांचे बार होईपर्यंत एक मसूदचा एक सैनिकही या घोडखिंडीच्या वर येणार नाही. याला मैत्री म्हणतात. मैत्री असते ही. आणि जो महाराज विशाळगडाला पोहोचले, महाराजांनी तोफांचे 5 बार केले, तोपर्यंत बाजीप्रभू लढत होते. लढता लढता बाजीप्रभूंनी आपले प्राण तिथंच सोडले, पण आपले प्राण तोफांचे बार झाल्यानंतर सोडले. उरलेले मावळे पळून गेले. मित्रांनो, मैत्री 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 जे सरांनी सांगितलं ही मैत्री आहे. मावळ्यांची सलगी म्हणजे ही सलगी आहे. अनेक गोष्टी सांगता येतील तुम्हाला. औरंगजेबापासून महाराजांनी सुटका करून घेतली,
त्यावेळेस महाराजांची योजना अजून वेगळी होती. महाराजांनी आजारी पडल्याचं सोंग केलं होतं आणि महाराजांनी सांगितलं होतं, मी आजारी पडलोय, मला जर नीट व्हायचं असेल तर मला मुल्ला आणि मौलवींना मिठाई पाठवा लागेल, हिंदू देवदेवतांना मिठाई पाठवा लागेल. आणि त्यांच्या आशीर्वादाने, या मुस्लिम गुरूंच्या आशीर्वादाने, या हिंदू गुरूंच्या आशीर्वादाने मी बरं व्हायची शक्यता आहे. मित्रांनो, हे सगळं नाटक होतं. त्या नाटकात महाराजांनी दुसरं नाटक केलं. महाराजांनी औरंगजेबाकडे मागणी केली की माझ्याबरोबर आलेले सगळ्या सैनिकांना मला महाराष्ट्रात पाठवायचंय. औरंगजेबाला वाटलं सुंठी वाचून खोकला गेला, शिवाजीचे सगळे माणसं निघून जात आहेत, शिवाजीचं बळ कमी होत आहे. मित्रांनो, याच्या मागे दुसरी योजना होती. त्या काळात आग्र्याच्या बाहेर जर पडायचं असेल तर परवाना पत्र लागायचं, त्याला दस्तक असं नाव होतं. ही दस्तकं महाराजांनी तयार करून घेतली आणि याच दस्तकावर महाराजांनी डुप्लिकेट नावं पण घालून घेतली, कारण ही दस्तकं महाराजांना नंतर वापरायची होती. योजना लक्षात घ्या मित्रांनो, महाराजांची सगळी माणसं आग्र्यातून बाहेर पडलीच नाहीत, फक्त दस्तकं तयार केली गेली आणि महाराजांचे काही मावळे आग्र्यातच थांबले. आणि मग महाराजांनी त्या पेटाऱ्यातून आपली सुटका करून घेतली आणि हे दस्तकं वापरून महाराजांनी आग्र्याजवळची नरवर घाटी ओलांडली. आणि मित्रांनो, त्या काळात महाराजांनी फक्त 22 दिवसात आग्रा ते राजगड असा प्रवास केला आणि 13 सप्टेंबर 1667 ला महाराज राजगडावर दाखल झाले. फक्त 22 दिवसात प्रवास केला मित्रांनो, दिल्ली ते आग्रा ते राजगड. आजच्या काळात सुद्धा शक्य नाही आपण घोड्यावर जायचं म्हणलं तर. याला म्हणायचं नियोजन. या नियोजनात अजून एक नियोजन आहे. रस्त्यामध्ये शक्यता अशी होती की औरंगजेब एक मोठा माणूस आणि एक छोटा माणूस, कारण संभाजी महाराज बरोबर होते. राजगडावर आल्यावर महाराजांनी जिजाबाईंना सांगितलं की संभाजी राजांचा काळ झाला, संभाजी महाराज आम्हाला सोडून गेले. याच्या मागे योजना अशी होती की संभाजी महाराज सोडून गेले, महाराजांनी शब्दशः संभाजी महाराजांचे दिवस राजगडावर घातले. ही बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली. ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली आणि औरंगजेबाच्या लक्षात आलं की शिवाजी पोहोचला आणि संभाजी मेला. औरंगजेबाने संभाजीचा शोध थांबवला आणि शिवाजी महाराजांना संभाजींना मथुरेला आणून सोपं केलं. या प्रत्येक गोष्टीत नियोजन मित्रांनो, कुठलीही गोष्ट घ्या, परिपूर्ण अभ्यास आहे. शत्रूच्या बलस्थानाचा, शत्रूच्या वीक स्थानांचा अभ्यास आहे. शिवाजी महाराजांच्या कुठल्याही लढाया बघा, शिवाजी महाराजांच्या लढाया या शत्रू प्रदेशात आहेत, कारण त्याच्या मागे योजना अशी आहे की जिंकलो तर शत्रू प्रदेश माझा होईल, नुकसान झालं तर शत्रू प्रदेशाचं होईल. प्रत्येक गोष्टीत नियोजन आहे. शिवाजी महाराजांची अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. बहादूरगड नावाचा एक किल्ला आहे, नगरच्या जवळ श्रीगोंदा नावाचं गाव आहे. या गावाजवळ बहादूरगड नावाचा किल्ला आहे. शिवाजी महाराज हुशार कसे होते बघा. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या काळात राज्याभिषेकाला जवळपास 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च झाला. 2 कोटी रुपये खर्च झाला आणि आता हा खर्च भरून काढायचा कोणी? महाराज काय आजच्यासारखे राज्यकर्त्यासारखे नव्हते आजच्या की लगेच बसवा जनतेवर कर. महाराजांनी ठरवलं हा खर्च कुठून वसूल करायचा, तर हा खर्च शत्रूच्या मुल्कातून वसूल करायचा. त्या किल्ल्यावर बहादूरगडावर बहादूर खान नावाचा किल्लेदार होता. या किल्लेदाराचा आणि शिवाजी महाराजांचा आधीच्या इतिहासात 4-5 वेळेस भांडण युद्ध झालेलं होतं आणि या 3-4 वेळेस महाराजांनी या बहादूर खानाचा पराभव केलेला होता. त्याच्यामुळे या बहादूर खानाची प्रचंड इच्छा होती की या शिवाजीवर एकदा मला हल्ला करायचा आहे, त्याला एकदा पराभूत करायचा आहे. आणि हे शिवाजी महाराजांना पक्क माहित होतं की या बहादूर खानाची इच्छा आहे की मला पराभूत करायचं आहे. शिवाजी महाराजांनी त्या बहादूरगडाचा अभ्यास केला. महाराजांना माहीत झालं की औरंगजेबाने 1-2 कोटी रुपये आणि 200 अरबी जातीचे घोडे या बहादूरगडावर पाठवलेत इकडच्या एरियामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. आता महाराजांना माहित होतं की या बहादूर खानाला आपल्याला पराभूत करायची इच्छा आहे. महाराज रायगडावरून निघतात. महाराजांजवळ 6 ते 7 हजार सैनिक आहेत. महाराज 30-40 किलोमीटर बहादूरगडाच्या अलीकडे जंगलामध्ये थांबतात आणि आपल्या सरदाराला सांगतात की 2000 सैनिक घे आणि बहादूरगडाला वेढा घाल. त्याला महाराज दुसरी सूचना देत आहेत, बहादूरगड लढायचा नाही. बहादूर खान जेव्हा तुमच्यावर चालून येईल तेव्हा तुम्ही पळून जायचंय. 2000 सैनिक त्या सरदाराबरोबर दिलेले आहेत. उरलेले सगळे सैनिक महाराजांबरोबर आहेत. हे 2000 सैनिक बहादूरगडाला वेढा घालतायत. बहादूर खान वरून बघतोय की हे फक्त 2000 सैनिक आहेत. बहादूर खानाला आनंद होतो कारण बहादूर खानाकडे 4000 सैनिक आहेत. बहादूर खानाला वाटतं की माझी जी इच्छा आहे शिवाजीला पराभूत करायची ती आज पूर्ण होणार आहे.
बहादूर खान गडावरून खाली येतोय आणि जसाच तो महाराजांच्या सैन्यावर अटॅक करतो महाराजांचं सैन्य पळायला लागतं. बहादूर खानाला वाटतं वारे पळपुटं सैन्य आणि बहादूर खान त्यांचा पाठलाग करायला लागतो. हे महाराजांचं सैन्य बहादूर खानाला 30-40 किलोमीटर लांब पळत पळत घेऊन जात आहे. 30-40 किलोमीटर लांब पळत पळत घेऊन गेल्यानंतर एका जंगलामध्ये महाराजांचं सैन्य गायब होऊन जातं, निघून जातं. बहादूर खान आनंद होतो की निदान पराभव नाही केला, पण या सैनिकाला मी पळवून तरी लावलं. पण त्याला काय माहिती इकडे दुसरी घटना काय घडली. जसाच बहादूर खान तिकडे गेला, महाराज उरलेल्या सैनिकांशी बहादूरगडावर येतात. कुठलंही युद्ध न लढता 2 कोटी रुपये आणि 200 आर्मी जातीचे घोडे घेऊन महाराज निघून जातात. त्याला शिवाजी महाराजांचा नियोजन. ही शिवाजी महाराजांची गोष्ट. याच्यात शिवाजी महाराज शिकण्यासारखे. आल्यानंतर बहादूर खान गडाकडे बघतोय, गड सताड उघडा आहे, त्यांचा हिरवा झेंडा खाली पडलेला आहे. गडामध्ये कुणीही नाहीये, पैसेही नाहीयेत, घोडेही नाही, तर काहीच राहिलेलं नाही. वाचताना थर्ड पार्टी व्हॅल्युएशन करून वाचा, कारण कादंबरी ही रंगवलेली असते. कादंबरीमध्ये काही पात्र रंगवलेले असतात, कारण ती रंगवायची असते तुम्हाला आवडण्यासाठी. त्याच्यामुळे कादंबरीतल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात. खऱ्या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही बखर वाचायला पाहिजे, तुम्ही जुनी कागदपत्र वाचली पाहिजेत. तर या गोष्टी तुम्ही जर केल्या तर तुम्हाला शिवचरित्र खरं समजल्यासारखं म्हणता येईल. म्हणून विद्यार्थ्यांनो, आज सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक मोठी आव्हानं आहेत. तुमच्या पुढे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत. तुम्ही किल्ल्यांना भेटी दिल्या पाहिजेत, या किल्ल्यांची बांधकामं बघितली पाहिजेत आणि या किल्ल्यांचे बांधकामं बघितल्यानंतर तुमच्या स्वतःच्या जीवनातले आदर्श तुम्ही ठरवले पाहिजेत आणि ते आदर्श जर तुम्ही गाठले तर तुम्ही खरे शिवाजी महाराजांचे मावळे असं तुम्हाला म्हणता येईल आणि तरच तुम्ही ह्या शिवजयंती साजरी केल्याचं खरं श्रेय तुम्हाला देता येईल. या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं, थोडक्यात माझं मनोगत ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. कारण आताच आयोजकाकडनं चिठ्ठी आली की वेळ थोडा आहे, पुन्हा कधीतरी अगदी शिवचरित्र सांगायला तुमच्याकडे अवश्य येईल. आणि माझं थोडक्यात जे भाषण तुम्ही ऐकून घेतलं, मला इथे बोलवलं, मला सन्मान दिला, याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. सरांनी आपल्याला अतिशय योग्य प्रकारे इयत्ता, एकात्मता आणि बंधुत्व सांगितलेले आहे.